नमस्कार मित्रांनो, दत्त ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुरघास करण्याची मशीन बघितली होती। आता ती प्रत्यक्ष प्लॉटवरती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर या ठिकाणी मका बारीक करण्याची काम सुरू आहे। तर या ठिकाणी आपल्याला एक गिअर बॉक्स दिलेला आहे। मका किती बारीक करायची आणि किती मोठी करायची ती मका या पाईपच्या सहाय्याने वरती बकेटमध्ये जाते, जिथं आपण कॅरी बॅग लावतो। तर आपण बघू शकतोय या पद्धतीनं 4 टँक आपल्याला दिलेले आहेत, ज्यामध्ये आपण कॅरी बॅग लावू शकतो। तर इथं बघा, कॅरी बॅग जी आपल्याला दिलेली आहे पिशवी, ही पिशवी लावण्यासाठी टँक उघडावा लागतो आणि त्यामध्ये पिशवी आपण या पद्धतीनं फिट करू शकतो की ज्यामध्ये मुरघास पडेल। या पद्धतीनं टँक पॅक केला जातो। टँकला फिरवायची सोय आहे। इथं हायड्रोलिकच्या सहाय्यानं प्रेस करून त्या मकेमधली हवा बाहेर काढली जाते किंवा मुरघासामधली हवा बाहेर काढली जाते, जो या टँकमध्ये मुरघास पडतो। बघा, या पद्धतीनं ही मशीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालवली जाते। ट्रॅक्टरच्या मागच्या हायड्रोलिकवरती या पद्धतीनं प्रेस करून भरलेली मक्याची बॅग ही या टँकमधून बाहेर काढली जाते। बाहेर काढून त्याला आपण पॅकिंग करून घेऊ शकतो। बघा, प्रेस करताना कल्चर वेळच्या वेळेला टाकला जातो। 3 ते 4 वेळा यातच कल्चर टाकतात। एका वेळेस 4 बॅगा यामध्ये भरल्या जातात। एक प्रेस झाली की दुसरी प्रेस करतात। बघा, इथं या पद्धतीनं छान पद्धतीनं प्रेस करून यामधली पूर्ण हवा काढून पॅकिंग केलं जातं। बघा, पॅकिंग करण्यासाठी हे नवीन पद्धतीचे आलेले जे बँड आहेत, या बँडचा उपयोग केला जातो, जेणेकरून टाईट फिटिंगमध्ये पॅक केलं जातं। सुतळीच्या सहाय्याने किंवा दोरीच्या सहाय्याने पॅक करायचं म्हटलं तर त्यामध्ये हवा जाऊ शकते। या पद्धतीनं एक बँड लावलेला आहे। त्यानंतर 2-2 बँड लावले जातात, कारण की उन्हामध्ये हे बँड कदाचित खराब होण्याची शक्यता असते। ही बँड लावून त्या बँडच्या नंतर याला चिकटपट्टीच्या सहाय्याने नंतर अजून एकदा पॅक केलं जातं, बँड खराब होऊ नये, त्याचबरोबर आतमध्ये हवा जाऊ नये। मुरघासच्या आतमध्ये हवा जर नाही गेली तर कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही। शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं आपण प्रत्यक्ष मशीन कशा पद्धतीने काम करते बघितलेली आहे। अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना माहिती मिळण्यासाठी शेअर करा। धन्यवाद।